आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते। सांगली इथं महाराष्ट्रातलं सांगली हे अतिशय सुप्रसिद्ध असं शहर आहे आणि मुंबईपासून साधारणतः 6 ते 7 तासामध्ये तुम्ही सांगलीला पोहोचू शकता। मुंबई बँगलोर हायवेवरती सांगली मिरज हा फाटा लागतो, तिकडनं लेफ्टला वळलं की आपल्याला सांगली हे शहर येतं। अतिशय सुंदर असा हा मुंबई बँगलोर हायवे आहे, त्यामुळे भरपूर स्पीडमध्ये पण आपण येऊ शकतो आणि सुंदर रस्ता, सुंदर हिरवळ, आजूबाजूला मस्त डोंगर रांगा, त्यामुळे आपला प्रवास अतिशय सुखकर असा होतो। तर सांगलीला नक्की भेट द्या। पण आपण इथे आज खवय्येगिरी करतोय, ती कोणाच्या घरी जाऊन ते बघूया। मजल दरमजल करत आम्ही येऊन धडकलेलो आहोत साखळकर फॅमिलीकडे। नमस्कार। नमस्कार वहिनी, मला तुमचंही नाव पूर्ण सांगा आणि तुमच्या मैत्रिणींची पण सांगा। माझं नाव सौभाग्यवती उषा दिलीप साखळकर। उषा दिलीप साखळकर। आणि मैत्रिणी तुमचे नाव? माझं नाव सौ अश्विनी रामचंद्र सुतार। ओके। आणि तुम्ही? माझं नाव सौ कस्तुरी राजकुमार मंडल। ओके। बरं, कोण कोण कुठे कुठे आहेत? तिघी सांगलीचे आहेत खुद्द? हो, तिघी सांगलीचे। सांगलीचे। आणि माहेर कुठे कुठे होतं? तुमचं कुठे होतं? माझं सांगलीच आहे माहेर। सांगलीच। आणि तुमचं? माझं माहेर सोलापूर आहे। सोलापूर? हो। अरे वा वा, आवडतं शहर। माझंही माहेर आहे। हो का? हो, म्हणजे माझा मोठा भाऊ सोलापूरला आहे। म्हणजे मूळ पार्लेकर आहे मी, पण आता सोलापूर पण। आणि तुम्ही? माझं कर्नाटक केडेगाव। हळंगिरी, टिपिकल कर्नाटकी नाव ना? ओके ओके। आणि तुम्ही तिघी हाऊसवाईफ आहात का नोकरी वगैरे करता? काय? मी नोकरी करते। आणि तुम्ही दोघी हाऊसवाईफ आहात का? तुम्ही घरी असता? तुम्ही पण घरी असता? हो। आणि मग त्यातून हे असं खाण्यापिण्याची आवड, घरी सगळ्यांच्या घरी खाण्याची मला आवड? भरपूर खाद्यपदार्थ करायला आवडतात। क्या बात. वेगवेगळ्या डिशेस वगैरे करायला आवडते। स्वयंपाकाची अतिशय आवड आहे। बाप रे, मला फक्त खायची आवड आहे। हळूहळू मला खायची इतकी सवय लागली आहे आम्ही सारे खवय्येमुळे की मला स्वयंपाक येतो असं मी विसरून गेलेले आहे आता। म्हणजे कारण आयतं खाण्यामध्ये जी मजा आहे मला करून घालायला आवडतं जास्त। दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपायला आवडतो। तर आम्हालाही म्हणजे खायला आवडतं आणि आपली जोडी छान जमली। हो, छान। नुसतं तिघी जणी, निमंत्रणच येते, या इथे. येस, नुसतं तिघी जणी ह्या करत राहणार आणि खात राहणार। ठीक आहे, मग आपण गप्पा तर मारणारच आहोत तिघी जणी, पण प्रेक्षक आतुर झालेले आहेत की याच्या व्यतिरिक्त सुद्धा काय नवीन येतंय किंवा जुनेच पदार्थ आहेत त्याच्यात काही नवीन घडवलंय का, हे सगळं तुम्ही जे काही शोध लावलेत ते प्रेक्षकांना नक्कीच बघायला आवडतील। तर सुरुवात कोण करते? पहिला पदार्थ कोण करून दाखवणार आहे? तुम्ही दाखवणार? ओके, ठीक आहे। मग पहिला पदार्थ काय आहे? तुमचा पदार्थ कुठला आहे? माझा पदार्थ आजचा मी मक्याची वडी करणार आहे। मक्याची वडी? मक्याची। अरे वा. वडी, गोड वडी? हा, मक्याची गोड वडी करणार आहे। गोडाने सुरुवात करू? हा, गोड। हा, चालेल चालेल। मग तुम्ही सगळी तयारी करून ठेवा दोघी जणी, तोपर्यंत वहिनींकडनं आम्ही वडीची तयारी सुरू करतो। तर प्रेक्षकांना मग साहित्य लिहून घेऊ दे। हा, साहित्य: 1 कप मक्याचा किस, 1.5 कप साखरेचा गोळीबंद पाक, 2 टेबलस्पून मिल्क पावडर, सजावटीसाठी काजू, आणखीन वेलची पूड आणि 2 चमचे 2 टेबलस्पून तूप। साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं आणि आता वहिनीने विचारूया सुरुवात काय करायची आहे। वहिनी, एक तर सुरुवात करायच्या आधी मला सांगा की आपण हे जे कॉर्न घेतलेलं आहे तर स्वीट कॉर्नचा भरडा आहे, हा कसला भरडा आहे? स्वीट कॉर्न नाहीये, साधा आपलं देशी कणीस आहे हे। हा, अच्छा। आणि कणीस किसून घेतलेलं आहे आणि ते नंतर 2 चमचे तुपावर परतून घेतलेलं आहे। थोडंसं वाफ आणलेली आहे त्याला। अच्छा, परतताना झाकण ठेवलं? हा, परतताना झाकण ठेवलेलं आहे, थोडंसं वाफवलेलं आहे। तसं हे आहे? किस वाफवलेला आहे। ओके ओके, ठीक आहे। मग किसताना ते व्यवस्थित, पण जेव्हा आपण कणिक किसतो तर तेव्हा त्याचं दूध नाही निघत जात? हो हो, थोडं दूध निघतं त्याचं। हा, निघतं ना? हा, निघतं, दूध निघतंय, पण मग ते निघतंय। देशी कणसाचं थोडंसं निघतं। हा, त्याचं जास्त निघतं। स्वीट कॉर्नचं जास्त निघतं। पण मग ते हे वापरलेलं आहे। पण मग तुपावर परतताना ते आळलं गेलं? हा, थोडं आळतं, नंतर परतताना वाफवताना ते आळलं जाते। अच्छा, तसं मग ही कोरडी भरड आहे जी 2 चमचे तुपावरती वाफवली। तर आता मग काय तुम्ही मिक्स करताय? काय काय मिक्स करताय हे? हो हो, ही वाफवलेली भरड आहे। यामध्ये
2 चमचे मिल्क पावडर अच्छा. मिसळलेली आहे. आपण मिसळून घ्यायची आहे, ही हा. ठेवायची आहे मिसळून. त्याच वेळी ही वेलची पूड पण आपल्या आवडीनुसार ही वेलची पूड सुद्धा त्यामध्ये टाकायची आहे. आणि मिक्स करायचं. हा, हे मिक्स करायचं आहे. पण मग हे मिक्स केल्यानंतर काय प्रोसिजर असणार आहे? हे मिक्स करून थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे आणि यावेळी हे मिक्स करून झाल्यानंतर त्याच वेळी आपण गोळीबंद पाक तयार करायला घ्यायचा आहे. पण गोड वडी करावी असं कसं सुचलं तुम्हाला? गोड वडी म्हणजे थोडासा वेगळा पदार्थ करायचा आहे म्हणून गोड वडी करण्याचं ठरवलं. बाकीचे आपण इतर पदार्थांच्या गोड वड्या बऱ्याच वेळा करतो, पण कणसाची वडी साधारण कधी केलेली कोणी दिसत नाहीये, म्हणताना ही वडी करण्याचं निवडलं. हा, मस्त मस्त. कारण खरंच वेगळं आहेत. म्हणजे जनरली आपण कुठल्याही मिठाईच्या दुकानात गेलो तरी मक्याच्या कणसाच्या वड्या असं तुम्हाला वाचायलाही मिळणार नाही कुठेही. तर आता हे झालेलं आहे आणि पाक आपण गोळीबंद करायचं. गोळीबंद पाक करायचा. ओके, ठीक आहे. मग त्याची तयारी करूया. आपण जे मिश्रण केलं होतं मक्याचा कणसाचा जो चुरा तुपावरती भाजलेला, त्याच्यामध्ये मिल्क पावडर आणि वेलची पावडर, त्यात जायफळ पण होतं? नाही, जायफळ नाही, वेलची पूड होती फक्तच वेलची पूड होती. तर ते मिश्रण झालं. आता आपण गोळीबंद पाक करायला ठेवलेला आहे. तर म्हणजे पूर्ण घट्ट 3 तारी आपण म्हणतो तसं हो, ना? 3 तारी गोळी बनते ना. आपण पाण्यामध्ये टेस्ट करून बघायची. वाटीत थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये ही गोळी टाकायची साखरेची. ते गोळी सारखं अगदी घट्ट बसलं की तो समजायचा की हा गोळीबंद पाक झालेला आहे. पण मग आता ह्याच्यामध्ये हा 1.5 कप साखरेचा पाक आहे. आता हा पाक तयार झालेला आहे. तुम्ही साधारणतः किती पाणी आपण घालायचं असतं? अर्धा कप पाणी. 1.5 कप साखरेला अर्धा कप पाणी ऍड केलेलं आहे. नाही तरच तो फास्ट असा गोळीबंद तयार होतोय लवकर. आता आपण हे मिश्रण त्याच्यामध्ये ऍड. तुम्ही मिल्क पावडर घातल्यामुळे तसं ते पचायला पण हलकं होणार आहे, नाही का? होणार, टेस्टी होणार. हा, आणि जर खवा पण तुम्ही घालू शकता, पण खव्याने मला वाटतं जरा हेवी होईल. आणि मूळची चव पण मारली जाईल ना मक्याची जी आहे मक्याची. आणखीन दूध, मका आणि दूध असं झालेलं आहे. बरोबर. पण वहिनी मला सांगा की बाहेर ही किती दिवस राहते का फ्रीज मध्ये ठेवायला लागते? बाहेर चालते. किती? बाहेर 4-5 दिवस? 4-5 दिवस टिकेल. टिकेल ना? त्यामुळे नक्कीच तुम्हाला आधी करून ठेवायला हरकत नाहीये. तर थोडं आळवून घेऊया अजून, म्हणजे ते थापता येतील. ओके, परफेक्ट आलेलं आहे. आम्ही काढून घेतलं हे. आणि आता वहिनीने तूप लावलंय मस्त भरपूर थाळीला. ह्याच्यात करताय ना? हो, तू वाटीला पण लावलं ना वहिनी? हो, लावलं. आपण हे सगळं काढून घेऊया. आपल्याला हवा तर आपण चुराही लावू शकतो. बदामाचे काप, काजूचा चुरा असं वगैरे पण लावू शकतो. काजू लावल्यानंतर परत एकदा ते चेपून घ्यायला पाहिजे. झालं ना? तर कापूया? हो, कापूया. आपण चौकोनी शेप देतोय आणि रेडी झालेलं आहे हे. तर साहित्य कृती लिहून घ्या तुम्ही. मक्याच्या वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी मक्याच्या कणसाचा किस, 1.5 कप साखरेचा गोळीबंद पाक, काजू, वेलची पूड आणि 2 चमचे साजूक तूप. कृती: मक्याच्या दाण्यांची भरड तुपावर परतून वाफवून घ्यावी. एका बाउल मध्ये ही भरड घेऊन त्यामध्ये 2 चमचे दूध पावडर आणि वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करावं. पॅन मध्ये साखरेचा गोळीबंद पाक घेऊन त्यामध्ये मक्याची भरड घालून मिश्रण घट्टसर आळवून घ्यावं. ताटाला तूप लावून त्यावर हे मिश्रण पसरून थापून घ्यावं. त्यावर काजूचे तुकडे लावून चौकोनी वड्या पाडाव्यात.